हॅलो एव्हरीवन, मी श्रद्धा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती, जिचं नाव असा वीकेंड स्टोरीज विथ श्रद्धा. तसं तर तुम्ही मला ओळखत नसाल, बट असो, आता आपली ओळख होत हळूहळू. तर इन्स्टावरती माझी ID असा कोकणी बायल माणूस, ती पण तुम्ही जाऊन बघा आणि फॉलोसुद्धा करा. आता पहिल्यांदा मी काहीतरी नवीन स्टार्ट करतोय, तर तुमचं खूप सारा प्रेम आणि सपोर्ट देवा. 1 तारीखला आपण मजा मारायची, बाकी वर्षभर करतो नाही, मेहनत करायची. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? तर माझ्यासोबत होती ही माझी बहीण आणि हे माझे जीजू. तर आम्ही तिघा पण खय चाललो आणि का पुढे थंय कोण जॉईन होता हे आपण या व्हिडिओत बघूया. तर रिक्षेतून उतरान आम्ही आता इलो विव्याना मॉलला, ज्याचा की नवीन नाव असा लेक शोअर मॉल. तर आता आम्ही हयसर 3 जण तर पोचलो. आमच्यासोबत बाकीची पण जण असत, ती आमका हय भेटतली आमची बाकीची मंडळी. तर तोपर्यंत आम्ही आता आतमध्ये जातो आणि शोधतो ती इलियत की अजून पोचायची बाकी आहेत. तर इथपर्यंत तर इलो, तर आता पुढे जाऊन आम्ही बॅग वगैरे चेक करतलो आणि आत जातलो. शिरा पडली नाही, हयो मरणाची लाईन हयलो. आणि आता ही आमका लाईन बघूची लागता. ही बघा माझी बहीण कशी कडेकडेन वाटेक लागली, गेली गेली गेली. हे का तसला सांगूक नको, कडेकडेन वाटेक लागला आपला आतमध्ये आणि सरळ तरा चलत राहला. मी आपला चेकबिक केलंय आणि मस्तपैकी आतमध्ये गेलो तर आमका हे मस्तपैकी मामाअर्थचा सगळे प्रोडक्ट भेटले. मामाअर्थचे प्रोडक्ट बघितल्यावर वाईट ते थांबलं वाईच बघितलं काय काय. आता लिपस्टिक बरी होती त्यांची. त्याच्यानंतर पुढे बघितलं तर हडे करीत राहिलो आणि फिरत बसलो. आणि माझी बहिणी मी जरा कॅमेऱ्यात बघून वायच आकडाक लागलो, थोडंसं फ्लेक्स करूया म्हटला. तर ता माका काय काय सांगी होता आणि मी तिका काय काय सांगी होतंय. एकमेकांका बघून आम्ही कशी दिसतो काय दिसतो ह्याच्याबद्दल आमची गप्पा चालू होते. आणि दुसरीकडे आम्ही वाट बघत होतो आमच्या बाकीच्या माणसांची. तोपर्यंत ही सगळी इलियत आणि ही सगळी आपल्याक जॉईन झाली आहे, जी की असं माझी मोठी बहीण जीजू आणि ह्यो आमचं बारको अंकित, जो की सगळ्यांचो लाडको माणूस असा आणि 1 नंबरचो खोडकर. बोल ना, मग काय करू. तर परत आम्ही निघालो. म्हटलं आता बघू 2nd फ्लोअरला जाऊया आणि थंयचं काय काय असं तर आपण बघू. सगळ्यांका भूक पण मरणाची लागलेली, तर म्हटलं काहीतरी खाऊया थोडासा. तुम्ही व्ह्यू बघा, वाव असली मस्त व्ह्यू असा ना ती मज्जा केली. सगळं बघूनच आमका मज्जा येईल. तर त्याच्यानंतर आम्ही म्हटलं की बघू काहीतरी खाऊ भेटतात आणि म्हणून आम्ही घरी गेलो. तर म्हटलं सगळ्यांनी ठरवलेलं की बर्गर खाऊ आणि काहीतरी थोडासा लाईटली खाऊ. म्हणून आम्ही घरी आता गेलेली आहोत. आता बघू आमका घरी जाऊन काय खाऊ भेटता. आणि गर्दी इतकी होती ना की ते ह्या माणसाचं तर सगळीकडे नुसतं जा दिसत हे का होया होता. बारक्या पोरांचं काय सांगण्यासारख्या नाही, जाऊ दे. हडे यांची लाईन चालू होती. भाऊजी आणि सगळं बघी होती की बाबा काय घ्यायचा वगैरे, कोण व्हेज खातला कोण नॉनव्हेज खातला. ह्याच्यात आमची 10-15 मिनिटं वेस्ट गेली. त्याच्यानंतर हे हडे बघी होते की काय घ्यायचा. तोपर्यंत ह्या माणसाने ह्याच्यावर काय प्लॅनिंग केल्याने काय आपल्या होयाता घेतल्यानच शेवटी. आणि बहिणींका काय काय सांगी होतो त्या माणसाक आणि त्याच्याकडनं ह्यानं घेतलंय ना. आणि बहिणीक लाडी गोडी की मला घेऊन दे. बहीण म्हणता जाऊ दे आजचा दिवस देतो असं म्हटलंय आणि त्यानं सोडून दिलाय. तो आपल्या जीवाची मज्जा करीत होतो. तर त्या सगळं सोडलं आणि आम्ही बसत जागा दिला असत आणि बघितलं होता आमका. मनाने आमच्या खोडकर अंकितला कसं तरी पळवून घेऊन येलो. तरी तो माणूस काय त्यानं काय पाय निघत नव्हते, कारण ते कसं सगळा घेऊन सारा वाटत होता आणि सगळं काय आम्ही त्याला घेऊन देणार नव्हतं. शेवटी त्याच्या औषध कसा तरी समजावलंय आणि त्याचं आम्ही सांगितलं की आता आपण बघू काहीतरी खाऊया आणि मग नंतर सगळं तुझं काय व्हायला तुझं असं नाही तर एकदा सांगितलं आणि आम्ही खायचो निघायचा बघितलं. तर ह्यो माणूस बघा काय पाहिजे काय पण काय बघणार.
हा काय ऐक माझ्या आधी आज थंय आमका जॉईन होणार होता आमचा अजून एक पार्टनर जा की कामावरतून जाऊन मग डायरेक्टली हय आमका जॉईन होणार होता. तर ह्या तुमका दिसलाच होता ती होती माझी मोठी बहीण जिचं नाव असा शीतल आणि ह्यो धुडधुडो काय ऐका ना कोणा आणि ह्यो खय आमका घेऊन इलेलो तो बघा आता ह्या बारक्यांच्या ह्याच्यात आमका घेऊन इल्लो आणि हडे सगळा भारी भारी होता. माका ह्याच्यातले गेम आवडलेले पण मोठा आहे ना मी काय करू. ह्यो माणूस काय आमका ऐका ना पण एकदाच या माणसाक कसा तरी आम्ही आपली समजावलं आणि तेका म्हटलं बाबा पोटात 4 घास कसले तरी घालूया आधी आणि चल मग हाय सर तुका काय खेळाचा जीवाची मज्जा करूची अशी कर आणि कसा तरी तेका एकदा वडीत थैला नेलं तरी जो पाय मागे पाठीत थंय अडलेलो होतो. शेवटी तेका कसा तरी परत समजावलं आणि आम्ही निघालो की म्हटलं बाकीची मंडळी थंय थांबली आहेत बघूया आणि पोटा पाण्याचा काय घेतल्याने या त्यांच्यानी तर थंय जाऊन बघूया. बघलो तर हय होती मरणाची गर्दी माणूस आमचं स्वतः थंयसर माझ्या बहिणीक मग ही बाकीची मंडळी लांबसूनच खैसून तरी गमली तरी या माणसाचा होता की तेका थंयच जाऊ. सगळ्यांका भूक मरणाची लागलेली त्याच्यामुळे आम्ही जाऊन एकदाची एका टेबलवर बसलो थंय बसलो आणि म्हटलं आपली ऑर्डर येईपर्यंत काहीतरी टाइमपास करूया कारण ऑर्डर भाऊजी घेऊन येत होते तोपर्यंत मग म्हटलं जरा मोबाईलात बघून आकडूया. थंयसर येता येताना आमका मामलेदार मिसळ दिसलेली. ठाण्यात राहणारा माणूस मामलेदार मिसळ सहजासहजी सोडला नाही आणि आम्ही ठाण्यात राहणारी त्याच्यामुळे आम्ही परत रिटर्न गेलो आणि थंय आमका मामलेदार मिसळ दिसलेली ती म्हटलं घेऊया टेस्ट करून बघूया की ओरिजिनल मामलेदार मिसळ सारखीच टेस्ट हा काय बाबा म्हणून आम्ही थंयसर मस्तपैकी ऑर्डर केलं आणि थंय जाऊन आम्ही मामलेदार मिसळ घेऊन येलो. तर ही माझी बहीण जे का तुम्ही मगाशी बघितलेला असच ता माझ्यासोबत होता आणि वायस थंय बघा नवीन फोन घेतलेला ना त्यानं त्याच्यामुळे तर वायस फ्लेक्स करी होता आणि आकडाक लागला. हे जिजू थंयसून पटकन आमची ऑर्डर घेऊन गेले त्यांका बघलो आणि आमका काय मग थार नाही झालो. मग आम्ही थंयसून मिसळची ऑर्डर घेतलं पटकशील आणि आम्ही पण आता हय आमची ऑर्डर तयार होता ना ती घेतो आणि लगेच थंयसर जातो आणि मस्तपैकी खाऊन टेस्ट करतो आणि तुमका सांगतो की कशी होती मिसळ आणि बाकी सगळा खाऊ ता सुद्धा. तर मग चला आपली डिश रेडी झालेली असा आणि तो काय करता पाव देता हा दिल्यान बाबा एकदाचे बॉटल नको आमका रे. माझ्या बहिणीने टिश्यू बिशू घेतलाय आणि ह्या बघा ह्या चालला आता वाट काढीत आम्ही आमच्या मंडळींकडे जातो. हय मस्तपैकी बर्गर फ्रेंच फ्राईज कोल्ड ड्रिंक आणि आपली मिसळ पाव असं मस्तपैकी मेन्यू होतो आणि मस्तपैकी सगळी जरा आपापल्या डिश मधला खाय होती आणि मस्त एन्जॉय करत होती. एन्जॉय करता करता जरा हडीचे थडेचे गप्पा मारलं येणाऱ्या जाणाऱ्यांका वाईज बघलं आणि आपापला खाय होतो. तितक्यात ह्या माणसानं बघा घोळ केला थंय कोल्ड्रिंकचा ग्लास होता खोडग्यान सगळं आपला अंगावर पाडून घेतलं ना बघा आता काय केलं तर बघा सगळं आपला टॉप ओला गेलाय आणि आता फुकट गेला तर गेला मरण दे बघतोय ग्लासात रे देवा वायसाच राहला शिरा रे पडो मरण दे आता काय करतलो आपलाच माणूस पाडलाय आपला मनान गपरवलं दुसरा असतं तर फणकावलं असतं. हडे हे आपले बघतात ग्लासात किती राहला काय राहला आणि तो अंकित आमचं थडे टकत होतो कोल्ड्रिंक पिऊन. सगळा झाला आणि हडे आम्ही निघालो. ह्या माणसान मगाशी ते गेम बघलेले आणि त्याच्यामुळे ते का थार नाही होतो ह्यो आपलं थडेच आमका घेऊन जाय होतो. थंय गेलो आणि थंय गेल्याच्या नंतर आमका कळला की ते गेम खेळासाठी थंय कार्ड लागता आणि तो कार्ड थोडे लाईनला मिळवता मनान भाऊजी तेका घेऊन गेले आणि ते थोडे लाईनीत उभे राहिले की कार्ड घेऊया. तसं आम्ही आपली ह्याच्यावर फिरान दमलो व्हायची मनान खंय जागा गावता काय बघी होतो आणि थंय बसणं होतं. ही आपली मंडळी हय दोघा लाईन मध्ये उभी होती. पहिला सगळा आटपलो आणि आम्ही एकदाची थैसून निघालो. थैसून बाहेर निघालो आणि मस्त मस्त काय काय होता तर सगळं आपलं आमच्या डोळ्यांनी स्कॅन करत पुढे जाय होतं. तर माझ्या बहिणीक थोडीशी ना शॉपिंग वगैरे करूची होती म्हणून खरं तर आम्ही हय इलेलो.
पण आमका 3rd फ्लोअरला जायचं होतं आणि आम्ही आपली थंयच गोल 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 फिरावतो. त्याच्यानंतर सिनेमा थिएटर होता, त्याच्या बाहेर खयचे मूवी लागलं ते बघितलं होतं. एकाची सुद्धा तिकीट नव्हती, सगळे मूवी फुल होते. फक्त रात्री 10चा शो होतो. म्हटला मरात नाही, त्यात आम्ही सोडलो थंय. बघा व्ह्यूज बघा, गर्दी बघा गावठी सगळी. वाटतं 1 तारखेकडे चिल्लली. ब्लॉग थोडं लेट हा माझं 1 तारीखचं, पण काय करू, जाऊ दे, तुम्ही सांभाळून घ्यावा. त्याच्यानंतर आम्ही इलो मोची ब्रँडमध्ये, कारण ना माझ्या एका बहिणीक सँडल घ्यायची होती म्हणून इलो. आणि या ब्रँडचं नाव ऐकून आम्ही आदिवासी थंय हसलो बिसलो आणि एकदाची आत गेलो. म्हटलं बघू आत जाऊन काय भेटतं. आत गेलो तर थंय म्हाका एक दिसलो आरसो दिसल्यावर सोडतंय कसलं मी. थंय गेले वेळेस आरशा पुढे आकाडलंय आणि लगेच अडे म्हटलं ह्यांचं काय चाललं, आता जाऊन बघूया. जसं आमचं ह्याला बघून झाला तसं आम्ही ठरवलं चला आता दुसरीकडे काहीतरी बघू, कारण जीन्स घ्यायची होती. आणि जीन्स घ्यायची असल्यावर माझी ही मोठी बहीण असा ती थंयच जाता असं त्याने आमका सांगल्यान आणि आमका थंय आतमध्ये घेऊन गेला. आतमध्ये गेलो सगळीजण आणि थंय म्हाका एक मोठंसो आरसो दिसलो. चला काका आमच्याकडे बघतात की मी बाई काय करतोय, तरी मी काही कॅमेरा सोडलंय नाही आणि ह्या आरशात वाय झळकलंय. आता पकड, हे बघ इथे डॅडो. थंयचं वाय काय काय होतं लावलेलं तर खूप वेळ आम्ही बघितलं. त्यातला काय आवडतं काय बघितलं. बहीण माझी बघी होती आणि त्याच्यामुळे मी पण बघी होते. म्हटलं आता चल वास झाला, शेवटी जीन्स घेऊचे राहिली ज्याच्यासाठी इलेलो होता काम मेन राहिला म्हणून थंय वायच आकाडलं आणि थंयसून आम्ही पुढे गेलो. थंयचं माझी मोठी बहीण जीन्स बघितच होती आणि आम्ही पण म्हटलं आता बघू काय आवडतं काय, आणि आम्ही पण आमका होय ते कपडे बघू स्टार्ट केलं.
हॅलो हॅलो तर त्या मॉलमध्ये माका ही सगळ्यात गोष्ट जा सेक्शन आवडला तर होता ह्या, कारण भाई किड्सचे काय कपडे होते, लेडीज आणि जेंट्स दोघांचे पण, बॉईज आणि गर्ल्स सॉरी दोघांचे पण कपडे इतके जबरदस्त होते ना, खूप क्यूट होते, मस्त होते, छान. माका तर लय आवडलेले, पण मी मोठा असल्यामुळे ते कपडे घेऊ शकत नाही, पण मस्त होते कपडे, एकदम छान छान. आणि ह्यो आमचो व्हायचं बारको आकडा होतो, एका काय बॅग आवडलेले तो स्पायडरमॅन काय सोडणार नाही, आणि नवीन नवीन बॅग होते तो बघी होतो, आणि जे बॅग गावतात ते सगळे पाटिक लावून आकडत होतो. तर ह्याचा या असाच चालू राहतला. थोडे जिजू बिलिंग करी होते, बिल झाला आणि हे दोघं हडे आपला बिल आणि सामान घेऊन इले आणि बघी होते भाई आपल्यावर काय गफलत केल्याने असा की नाही, आणि सगळा नेहमीप्रमाणे क्रॉस चेक करत होते की भाई आपले कपडे बिल सगळा बाई करेक्ट असा ना, असं त्यांचा विषय डेली असताच. तर त्यांचा आपला ता सगळा चालू होता. तर थंय आमचा बिल करून झाला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो, कारण मगाशी ना जो ब्रँड दाखवले थंय ना आम्ही फक्त बघितलेलो आणि आम्ही शूज बीज काय घेऊक नव्हतो. बहिणीक माझ्या सँडल घ्यायचा होता, ता पण बाकी होता. तुझं अरे या लोकांची शॉपिंग संपेल, त्यांना कंटाळा आला ना, आता दमायला झालंय ना. सांग ना मम्माला चल म्हणून, बस झालं. पाणी पाहिजे तुला आणि मज्जा आली तुला आज, फक्त पाणी पाहिजे. थंय बिल केलं आणि नंतर आम्ही पुढे निघालो. तर थंय ना मका काहीतरी भारी दिसला आणि यातलं यो पांडा मका लय आवडलेलो राव, एक नंबर होतो, मस्त होतो. माझ्या बहिणीक कवर घ्यायचा होता ना फोनचा, त्यासाठी आम्ही थंय थांबलेलो. थंय आमका हे मस्त दिसला, पण सगळं भारी भारी होता, पण तरी सुद्धा मका तो पांडाच खूप जास्त आवडलेलो. सगळा फिरान झाला, काय काय होया होता त्या घेऊन झाला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घराक जाऊ निघालो. तर रिक्षेक सुद्धा थंयचं मरणाची लांब लचक लाईन लागलेली होती. मरण ते काय करतलो, रिक्षावाली म्हटल्यावर लाईनीत थांबा कोया असं म्हटलं आणि आम्ही त्या लाईनीत उभी राहिलो. तोपर्यंत बघा तुमका आम्ही बाहेरचं व्ह्यू दाखवतोय, कसला भारी वाटता लाईटिंग हैसरली. तर जसो आमचो रिक्षासाठी नंबर इलो ना, शिरा पडली त्या रिक्षांवर, साली रिक्षा एवढीच बंद झाली. असला आमचा नशीब. मरू काय करतलो, लाईनीक आपली उभी राहिलो, कारण आम्ही रिक्षेची वाट बघी होतो आणि थैसून आमका रिक्षा तर काही दिसत नव्हती.
म्हटलं हडे थोडे वेळेस कॅमेरो फिरवतोय तवसं थंयसून म्हाका 2 रिक्षा येताना दिसले. म्हटलं मरो एकाद्री तरी आपल्या गावात असं म्हटलं आणि त्या लाईनीत उभी राहिलो. तसं बघा हय काय करते ती सगळी फोटो काढून नुसती मरतत. तसं ते बघा रिक्षा अजून थंयच मेल्ली मरान होती. येता येता पुढे येता. हा तर रिक्षा ही इली की आम्ही त्या रिक्षेत बसतलो आणि आम्ही जातलो घरात. रिक्षात बसल्याच्या नंतर आमचं प्लॅन बदललो आणि ठरला की आज जेवण काय घरात जाऊन नाही करायचं, बाहेरच काहीतरी चायनीज वगैरे खायचा आणि गप घरात जायचं. तर त्याच्यासाठी बहिणीने कॉल करून सांगल्यान की आमका खंय येऊचा. तशी आम्ही रिक्षावाल्याक सांगितलं आणि निघालो चायनीज खाऊ. त्यानंतर रिक्षावाल्याक त्याचे पैसे पे करून आम्ही गेलो आमच्या लोकेशनला आणि इथं आमची बाकीची मंडळी ऑलरेडी पोहोचलेली होती. तर मी आणि माझी बहीण आतमध्ये गेलो आणि बघितलं की भाई आमची मंडळी खयच्या कोपऱ्यात बसली असत. हा दिसली चल्ला मंडळी आमची दिसली ती जाऊन बसलेली होती. आम्ही गेलो आणि त्यांचा जॉईन झाला. आम्ही दोघं आपली रिकामी प्लेट घेऊन बसलेलो कारण आमची कोणाला बोलवली रे नवऱ्याला. काय करशील तू व्हिडिओत पण ओरडा खाल्लास. साली भ्रष्टाचारी आणि आम्ही काय झालं तुझं हा मग खाते माझं झालंय खाऊन. ते चिकन आहे ना चिकन नाही आवडत ना मी नाही खाणार आजच्या दिवशी. नको मला नरम आहे ते म्हणून नको. ए अंकित
बिलाचं नको, किती घालावं ते सांगायचं नसतं, नजर लागल. तर बघितलं आमचा बिल किती झाला. तर बिल पे केलं आणि निघालो घरात जाऊन, कारण सगळीच जण आज फिरून खूप दमलेली, त्याच्यामुळे पटापट थैनं आवरलं आणि आम्ही निघालो. तर अशा प्रकारे माझ्या फर्स्ट व्लॉगची एंडिंग झालेली असा. आय नो की या व्लॉगमध्ये थोडेफार गोष्टी मिस झाल्यात, थोडाफार काहीतरी चुकला, पण नवीन असं आपला माणूस म्हणून तुम्ही समजून घ्यावा आणि या व्लॉगला खूप सारा प्रेम देवा. असाच नवीन घेऊन प्रत्येक वेळी येईन मी. तोपर्यंत बाय.